नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरातील तरुणाची कागल तालुक्यातील अंजनी गावात तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली. यामध्ये सुहास सतीश थोरात वय वर्ष 19 राहणार गुलाब पैलवान चाळ भोनेमाळ इचलकरंजी हा तरुण मयत झाला असून या प्रकरणी एका अल्पवयीनसह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात किरकोळ कारणावरून वाद, मारामाऱ्या, खून व खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ होत असून विशेषतः तरुण व अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक ठरत आहे. अशातच काल दुपारी बजाज चेतक शोरूममध्ये काम करणाऱ्या सुहास थोरात याला मोटारसायकल रिपेअर करायची आहे या कारणावरून संशयितांनी दुचाकीवर बसवून जबरदस्तीने घेऊन गेले. अचानक मुलगा बेपत्ता झाल्याने जीवाला धोका असल्याचा संशय आल्याने सुहासचे वडील सतीश बळीराम थोरात वय वर्ष 50 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांना रात्री उशिरा कागल तालुक्यातील मुरगुडजवळ असलेल्या अंजनी गावातील ओढ्यातच तरुणाचा खून झाल्याची गोपनीय माहिती मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतदेह सुहासचाच असल्याची खात्री झाली. त्यानंतर तातडीने तपास पथके तैनात करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास ओंकार अमर शिंदे राहणार लिंगाडेमळा, ओंकार कुंभार राहणार गॅस गोडाऊनजवळ लिंगाडेमळा आणि एक अल्पवयीन अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान मुख्य संशयित ओंकार शिंदे यांच्या मेहुणीशी सुहासचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून कट रचून खून केल्याची आरोपींनी कबुली दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत. पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड व निरीक्षक गायकवाड यांनी आरोपी शिंदे याला सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर सुहासचा मृतदेह कोल्हापूरमधील CPR रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी रुग्णालयाबाहेर सुहासच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे इचलकरंजी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे.